नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। आदरणीय प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने एक राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमाची माहिती देण्याकरता आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रावर काढतात। ही यात्रा कोल्हापूर या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे। 26 जुलै रोजी छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली ज्यावेळी ह्या आरक्षणाची घोषणा केली, त्याच दिवसाच्या औचित्यानं बाळासाहेब आंबेडकर कोल्हापूरमधून या यात्रेची सुरुवात करणार आहेत आणि जवळपास 17 ते 18 जिल्ह्यांमधून साधारणपणे 15 दिवस ही यात्रा महाराष्ट्रावर चालणार आहे। 25 तारखेला सकाळी 10 वाजता चैत्यभूमी येथे अभिवादन करून बाळासाहेब आंबेडकर कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत। पुणे येथे फुलेवाडा येथे अभिवादन करून नायगाव येथे सावित्रीबाईंना अभिवादन करून सातारा कराड मार्गे कोल्हापूरमध्ये 25ला रात्री बाळासाहेब पोहोचणार आहेत। 26 तारखेला सकाळी 9 वाजता छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून अभिवादन करून जाहीर सभा घेऊन या यात्रेची सुरुवात होणार आहे। कोल्हापूरच्या सभेनंतर हातकणंगले जयसिंगपूर या मार्गे 26 तारखेला सायंकाळी ही यात्रा सांगलीमध्ये पदार्पण करणार आहे, सांगलीमध्ये येणार आहे। सांगलीमध्ये सायंकाळी 6 वाजता स्टेशन चौकामध्ये या यात्रेचं स्वागत आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बाळासाहेब 26 तारखेला जाहीर सभा संपल्यानंतर सांगलीमध्येच मुक्काम करणार आहे। त्याच्यानंतर 27 तारखेला आरक्षण बचाव यात्रा मिरज कवठेमंकाळ मार्गे सांगोल्याकडे रवाना होणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 26 तारखेला सायंकाळी यात्रा येईल आणि 27 तारखेला सकाळी यात्रा मिरज कवठेमंकाळ मार्गे सोलापूरकडे रवाना होईल। या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण सांगली जिल्ह्यातील SC ST OBC बांधवांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे की उत्स्फूर्तपणे या यात्रेमध्ये सहभागी व्हावं। आरक्षण बचाव यात्रा ही जो आरक्षणाचा विषय क्लिष्ट होऊन बसलेला आहे, त्याच्यावरती कायद्याने काय तरतूद आहे आणि सर्वसामान्यांचं आरक्षणवाद्यांचं आरक्षण वाचलं पाहिजे, ही भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर मैदानामध्ये उतरलेले आहेत। सर्व आरक्षणवाद्यांना माझं आव्हान आहे, SC ST OBC मुस्लिम बांधवांना आव्हान आहे, या यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि ही यात्रा यशस्वी करावी। सायंकाळी 6 वाजता 26 तारखेला स्टेशन चौक येथे जी जाहीर सभा होणार आहे, या सभेसाठी हजारोंच्या संख्येनं आपण उपस्थित राहावं आणि ही सभा यशस्वी करावी अशी विनंती आवाहन आपल्या माध्यमातून सर्व OBC बांधवांनी या ठिकाणी करत आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।